ऐशे अनन्य योगे विकले जीवे मने अंगी तयाचे काही एक सांगे सर्व मी करी यदक्षरं मनाखेयम् आनंदमजव्ययम् श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रयेत् योऽन्तःप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्नाम् अन्यं च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् अलंकापुरी रम्यसिंहासनस्थं बदाम्बोजतेजस्प्रदिक्पदेशं विदिन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः। कुंडलीकवरदारी विठ्ठल श्री पंढरीनाथ भगवान की जय। विश्वगुरु श्रीमन्निवृत्तिनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की। जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की। सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की। ऐशे अनन्य योगे विकले जीवे मने अंगे तयाचे काही एक सांगे सर्व मी करी। प्रस्तुत प्राप्तस्थळी सेवेकरता घेतलेली ओवी ग्रंथराज ज्ञानेश्वरी या ग्रंथातील असून ही ओवी 12व्या अध्यायातली ओवी आहे आणि या ओवीमधील भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतायत, किंबहुना ज्ञानोबाराय तुम्ही आम्हाला सांगतायत की जो भगवंताला अनन्य भावाने शरण जातो, जो अनन्यता स्वीकारतो, त्याचे सर्व कामं भगवान परमात्मा करतात असा या ओवीचा अर्थ आहे। या ठिकाणी चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी, प्रवचनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा, दर 3 वर्षांनी या ठिकाणी भारतीय संस्कृतीप्रमाणे हा पर्व काळ येत असतो आणि तो म्हणजे अधिक मास। याला अधिक मास म्हणतात। पहिले त्याचं नाव होतं मलमास होतं, नंतर तोच मलमास भगवान परमात्म्याकडे गेल्यानंतर त्याला स्वतःचं भगवंताने त्याचं अशा प्रकारचं नाव दिलं। त्याला काय म्हणतात? पुरुषोत्तम मास। आणि अजून एक म्हणजे धोंड्याचा महिना। धोंड्याचा महिना म्हणजे तो तुमच्या आमच्याकरता, जावयाकरता पर्वणी येते। आणि म्हणून अशा पवित्र मासामध्ये, पवित्र महिन्यामध्ये माझ्याकडे ही अचानक आलेली सेवा, मी माझं खरोखर भाग्य समजतो की मला सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांच्या आश्रमामध्ये तात्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेला हा महोत्सव खरोखर मी माझं भाग्य समजतो। उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडियेला। म्हणून पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा
झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो आजी फिटले माझे कोडे. आणि म्हणून या न्यायाप्रमाणे या ठिकाणी ही प्रवचनरूपी सेवा माझ्या वाट्याला आली. खरोखर माझं भाग्य म्हणावं किंवा माझ्या आईवडिलांची पुण्याई म्हणावी म्हणून ही सेवा माझ्या वाट्याला आली. असो, या ठिकाणी पवित्र अशा या अधिक मासाच्या निमित्ताने ही सेवा आपण करत आहोत. आपण सर्वच जाणते श्रोतूवर्ग, तुम्ही प्रभू तुम्ही महेश याच्या मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती म्हणून मी बोल जरी गंगावती स्वीकाराला की. या न्यायाप्रमाणे मी काही बोलणार नाही, पण जे बोलेल ते साधू संतांचं असेल, जे बोलेल सद्गुरू श्री निवृत्तीदादाचं असेल. कारण आपण काहीच करू शकत नाही. जे काही करतो वृक्षाची पाणी हाली ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कुठे, किंवा चाले हे शरीर कोणाची असत्ते, कोण बोलवी ते हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. किंवा तुकोबारायचा प्रसिद्ध अभंग आहे. तुकोबाराय म्हणतात, आपुली आबळे मी नाही बोलत, आपुली आबळे मी नाही बोलत, सखा भगवंत वाचा त्याची, साळुंकी मंजुळ बोलत सेवानी, शिकविता धनी वेगळाची. म्हणून बोलवणारे मला सद्गुरू आहे, बोलवणारा भगवान परमात्मा आहे. याप्रमाणे या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या सेवेकरता, साधू संतांच्या सेवेकरता या ठिकाणी ज्ञानोबारायची ओवी चिंतनाकरता घेतलेली आहे. वास्तविक पाहिलं, शरणागती कोणाला आवडतच नाही. पहिली गोष्ट म्हणजे शरणागती कोणाची करावी, कधी करावी, कशी करावी, याला पुरावा आहे, शास्त्र आहे. याला कोणाला सेवक व्हायला आवडतच नाही. पहिली गोष्ट म्हणजे वास्तविक पाहिलं, सेवेमध्ये जो आनंद आहे तो मालक होण्यामध्ये नाही बरं का. म्हणून जे मोठे असतात त्यांना फार यातना असतात बरं का, कष्ट असतात. तुकोबाराय म्हणतात ना, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. पण तुकोबाराय त्याच अभंगामध्ये म्हणतात, तुका म्हणे जाण व्हावे लहानाहुनी लहान. म्हणून सेवा किंबहुना दास्यत्व स्वीकारायला कोणाला आवडत नाही. पण दास्यत्व केल्यानंतर जे मिळतं ते कल्पांती सरत नाही. मग काय ते कल्पांती सरत नाही. म्हणून अनन्य, या ठिकाणी अनन्य शब्द वापरला आहे माऊलींनी. अनन्यता, अनन्य शब्द हा अनेक ठिकाणी आलेला आहे ज्ञानेश्वरीमध्ये. जो होय मज अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य मीच एकू. म्हणजे शरण जाण्याला योग्य फक्त भगवान परमात्मा आहे. शरण जाण्याला योग्य फक्त संत आहे. जीवाने जीवाला शरण जाऊन काही उपयोग नाही. कारण जीवच अपूर्ण आहे, तर जीवाला शरण जाऊन उपयोग नाही ना दादा. म्हणून मी नेहमी सांगत असतो की एक जण डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरला सांगितलं, म्हणे डॉक्टर साहेब मला एकाचे 2-2 दिसतात म्हणे. डोळ्याच्या डॉक्टरकडे गेला तर काय म्हणला, मला एकाचे 2-2 दिसतात म्हणे. डॉक्टर म्हणे तुम्ही चौघं कशाला आले. काय म्हणजे याला किती दिसत होते, 2 दिसायचे. डॉक्टरला किती दिसायचे, 4 दिसायचे. म्हणजे कोणी कोणाचं दुःख घालवायचं, लक्षात घ्या. म्हणून जीवाने जीवाला शरण जाऊन उपयोग नाही, जीवाने जडाला जाऊन शरण उपयोग नाही. आहे का उपयोग? जीव जर जडाला, कारण तो जडच आहे, त्याचा काय उद्धार होणार आहे, त्याचा जो उद्धार होणार आहे तो आपला कधी करणार. तिसरा मुद्दा आहे, जीवाने एक तर देवाला शरण जावं, आणि जीवाने एक तर देवमान्य संतांना शरण जावं. आता तुम्ही म्हणाल देव म्हणजे नेमकं काय.
प्रश्नचिन्ह निर्माण होतं प्रत्येकाच्या पुढे. काही काही असे महाभाग आहे, परमार्थ करत असताना देखील देवावर विश्वास नाही आहे. काय परमार्थ आपला चालू आहे, योग्य दिशेने परमार्थ चालू आहे, गळ्यामध्ये आपल्या माळ आहे, वारकरी पोशाख धारण करतो, तरी पण कधी कधी मनामध्ये संशयाची पाल चुपचुपते की आपण खरंच योग्य दिशेनं आहे का. कारण असा एकही नाही की त्याच्या जीवनामध्ये दुःख नाही. किंबहुना जन्माला यायच्या अगोदर त्याच्याबरोबर दुःख येत असतं, आणि मग दुःखाचे डोंगर जर कोसळले तर कधी त्याचा विश्वास डगमगतो आणि तो म्हणतो जगामध्ये देव नाही, जगामध्ये देव नाही. पण देवाशिवाय अशी एकही जागा नाही का जिथं देव नाही बा. असं हरी तेथे रे हरी येथे, हरी वाचोनी नाही रे ते, हरी वाचोनी नाही रे ते, हरी तेथे रे हरी येथे. कुठे हरी नाही सांगा ना. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आज मी या दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठलची. आणि म्हणून देवाचं अस्तित्व कुठेतरी आपलं मानलं पाहिजे. म्हणून नेहमी सांगत असतो की जीवनामध्ये 4 गोष्टी कधीच विसरायच्या नाही. सगळं विसरलं तर चालेल, लक्षपूर्वक आहे का, सगळं विसरलं तर चालेल. मग 4 गोष्टी कोणत्या कोणत्या 4 गोष्टी? 1, देवाला विसरायचं नाही. 2, देवमान्य संतांना विसरायचं नाही. 3, आई आणि वडिलांना विसरायचं नाही. आणि 4, मृत्यूला कधी विसरायचं नाही. 4 गोष्टी जीवनामध्ये कधीच विसरायच्या नाही. म्हणून देव हा भरून पुरून उरलेला आहे या जगामध्ये, पण देवाला कधी विसरता येणार नाही. काही लोक देवच मानत नाही दादा. काय देवच मानत नाही, या जगामध्ये देवच नाही म्हणतात. आणि मग काही वेळेस जो सज्जन असतो, पारमार्थिक असतो, त्यालासुद्धा कधी कधी संशय यायला लागतो. मग का हा म्हणतो हे खरं तर नाही ना, देव नाही असं. जो परमार्थ करतो त्याच्या मनामध्ये सुद्धा चलबचल होऊ शकते. पण ऐका ना, देवाचं अस्तित्व नाही असं ठिकाणच नाही कुठं. ज्ञानोबराय त्याच्याकरता ज्ञानोबराय म्हणतात की सर्वा घटी राम, देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. घट घट में बसा है राम, सर्व ठिकाणी राम भरलेला आहे, सर्व ठिकाणी विठ्ठल भरलेला आहे, सर्व ठिकाणी कृष्ण भरलेला आहे. आणि म्हणून देवाचं अस्तित्व कधी विसरता कामा नये. ओ ज्ञानोबराय म्हणतात गतीर भरता प्रभू साक्षी, निवासम शरण सुरवत, प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजम अव्ययम. मग ज्ञानोबरायने त्याच्यावरती काही ओव्या खर्च केल्या. ज्ञानोबराय म्हणतात म्या बोलविला वेदू बोले, म्या चालविला सूर्य चाले, जो जगा म्या हलविला प्राणू हले, जो जगाते चाळिता. सूर्य ज्याच्या सत्तेने चालतो, किंबहुना वेद त्याच्या सत्तेने बोलतो. वेद त्याच्या सत्तेने बोलतो. तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझी या बळे ऐसा तू समर्थ, ब्रह्मांडाचा धनी वर्म हे जाणून शरण आलो. म्हणून देवाचं अस्तित्व विसरता येणार नाही. 2 नंबर संतांना कधी आपल्या जीवनामध्ये विसरता येणार नाही. एखाद्या वेळेस मी थोडंसं धाडस करून बोलतो, एखाद्या वेळेस देवाचा विसर पडला तर चालेल, पण साधू संतांचा मात्र विसर पडता कामा नये. कारण साधू संतांनी जे दिलं ते देवाने दिलं नाही, आईवडिलांनी दिलं नाही. हो, साधू संतांचे फार मोठे उपकार आहेत तुमच्या आमच्यावर, फार मोठे उपकार आहे. अहो का साधू संतांना विसरायचं नाही? आता माझा याच्यातच विस्तार होईल बराच, काही हरकत नाही, चला. कारण संत म्हटले का त्यांच्या ठिकाणी काही विशेष गुण असतात. काय असतात? विशेष गुण असतात. म्हणून आपण त्यांना काय म्हणतो? संत म्हणतो. वास्तविक पाहिलं
त्यांनाही दोन डोळे आहे, आपल्यालाही दोन डोळे, त्यांना दोन हाते, आपल्याला दोन हाते, दिसायला जरी सारखे असते पण संतांमध्ये तुमच्यामध्ये फरक फार मोठा आहे, फार मोठी तफावत आहे. त्याच्याकरता तुकोबाराने एक अभंग खर्च केला. तसे तुकोबाराचे अनेक अभंग आहे, पण तुकोबाराय म्हणतात अहो दही असतं, दह्यामध्ये ताक पण निघतं आणि लोणी पण निघतं. मग दोघं एका मोलाने मागतो का आपण? मागतो का? नाही मागत. दोघं एका मोलाने मागत नाही. ताक काय लिटर आहे सागरदादा? 50 रुपये. आता इथं 50 रुपये आहे, गावाकडं फुकट भेटतं ताक. आणि लोणी किती किलो? काय किलो? 500 नाही दादा 500, 1000 रुपये किलो, 1200 रुपये चांगलं लोणी बरं का. लोणी म्हटलो मी, तूप नाही म्हटलो, लोणी. म्हणून तुकोबाराय म्हणतात दह्याची अंगी निघे ताक लोणी, दोघा एका मोले मागू नये. दोघाची तुलना होऊ शकत नाही. बरं, हा दृष्टांत त्यांना कमी वाटला. दुसरा दृष्टांत दिला तुकोबारायने. तुकोबाराय म्हणतात पृथ्वीची पोटी हिरा गारगोटी, दोषी समसाठी करू नये. काय? पृथ्वीच्या पोटामध्ये हिरा पण निघतो आणि गारगोटी पण निघते. मग दोघांची समसाठी होईल का? बरोबरी होईल का दोघांची? नाही होऊ शकत. हिरा तो हिरा आणि गारगोटी ती गारगोटी. गारगोटीला किंमतच नाही, पण हिऱ्याला मात्र किंमत आहे. चला, हा दृष्टांत कमी वाटला तुकोबारायना. तुकोबाराय म्हणतात आकाशाच्या पोटी चंद्र तारांगणे, दोषी समान पाहू नये. तुकोबाराय म्हणतात आकाशामध्ये चंद्र पण आहे आणि तारे पण आहे. मग किती तारे एकत्र आले म्हणजे चंद्राची बरोबरी करतील? चंद्र तो चंद्र आणि तारे ते तारे. आणि तुकोबाराय शेवटच्या चरणामध्ये सांगतात तुका म्हणे तैसे संत आणि जन, तुका म्हणे तैसे संत आणि जन, दोषी समान भजू नये. दोघाची बरोबरी होऊ शकत नाही. तुम्ही आम्ही जीव आहे, आम्हाला जन्माला यावंच लागतं. संत हे संतांच्या येण्याला महत्त्व नाही, संतांच्या जाण्याला महत्त्व आहे, देवाच्या येण्याला महत्त्व आहे. म्हणून संतांची व्याख्या सांगत असताना संत कसे असतात, मी काय सांगतो आहे की संतांना कधी विसरता कामा नये. म्हणून ज्ञानोबारायांनी संत कसे असतात याच्याबद्दल अनेक ठिकाणी वव्या खर्च केल्या. त्याच्याकरता ज्ञानोबाराय म्हणतात की संत त्यांनाच म्हणतात दादा ज्यांच्या हृदयामध्ये दया वास करते. दया क्षमा ज्याची अंगी, आहे का नाही? आपण म्हणतो की नाही संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी, संत तोची जाना. ज्याच्या अंतकरणामध्ये दया आहे त्याला संत म्हणतात. किंबहुना ज्ञानोबाराय त्याच्या पुढे जाऊन सांगतात जर दुसऱ्याच्या पायामध्ये काटा मोडला तर संताच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. वास्तविक पाहिलं म्हणजे किती दूरचा अंतर आहे बघा. आता तुमच्या आमच्या पायामध्ये काटा मोडला तर संतांच्या हृदयात त्यांचं अंतकरण दुखावलं जातं. मग ज्ञानोबारायांनी त्याच्याकरता ओवी खर्च केली. ज्ञानोबाराय म्हणतात पायी काटा नेहटे, ते व्यथा जीवी उमटे, तैसा पोळे संकटे पुढीला चेनी. काय म्हणतात ज्ञानोबाराय? पायी काटा नेहटे, ते व्यथा जीवी उमटे. ती व्यथा कोणाच्या अंतकरणात होते? संतांच्या अंतकरणात होते. तैसा पोळे संकटे पुढीला चेनी, पुढीलाचे म्हणजे दुसऱ्याचा. ज्ञानोबारायला ही ओवी कवी पडली. ज्ञानोबाराय म्हणतात आता उन्हाळ्याचे दिवस आहे, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तळपायाला चंदन लावलं तर डोळ्याला काय शीतलता प्रदान होते की नाही? लावतो कुठं आपण? तळपायाला. आणि शीतलता कुठे प्रदान होते आपल्याला? डोळ्याला प्रदान होते. ज्ञानोबाराय त्याच्याकरता ओवी खर्च करतात. ज्ञानोबाराय म्हणतात पावो शीतळता लाहे, डोळ्याची लागी होये, तैसा परसुखे जाई सुखावतो. काय? पायाला चंदन लावलं, शीतलता आपल्या डोळ्याला प्रदान होते.
तसं संत जीवन आहे दादा. किंबहुना संताबद्दल अनेक बोलता येईल आपल्याला. संतांना विसरायचं नाही, हा आपला मुद्दा चालू आहे. ज्ञानोबा म्हणतात, संत त्याला म्हणतात की संतांचा अपमान जरी झाला तरी त्यांना काही फरक पडत नाही, आणि संतांचा सन्मान जरी झाला तरी त्यांना काही फरक पडत नाही. तुमच्या आमच्या बाबतीत असं होतं, कधी कधी पत्रिकेमध्ये नाव जरी नसलं, आपलं कुठं नाव आहे तिथं कुठं जातं आपलं नावच नाही, तिथे जायचा प्रश्नच नाही काही. किंबहुना फोटो जरी छापला एखादा, आपण वरती असा फोटो छापला एखाद्या महात्म्याचा, वास्तविक पाहिलं तर पत्रिकेमध्ये ज्ञानोबा तुकोबारायचे फोटो मोठे पाहिजे, काय भगवंताचे फोटो मोठे पाहिजे. त्याच्या विरुद्ध दिसायला मिळतं आता आपल्याला या हल्लीच्या युगामध्ये. ज्ञानोबारायचे तुकोबारायचे फोटो छोटे छोटे आणि आपले फोटो मोठे मोठे, हे कधी सूत्र जमणार हे. आणि म्हणून संतांचं जीवन गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे समशत्रूचे मित्रेच तथा मान अपमानयो शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जित. ज्ञानोबराय म्हणतात, ते तर सत्काराची गोठी के आदरा येईल भेटी की मरणाची साठी नमस्कारिता. कोण? संत. काय म्हणतात? अहो संतांना सन्मान म्हणजे मरण वाटतं, मरणाची साठी नमस्कारिता. म्हणून संतांना जीवनामध्ये कधी विसरता कामा नये. ऐका, संतांचं नाम एखाद्या वेळेस देवाचं नामचिंतन होईल का नाही काही सांगता येत नाही, पण अट्टाहासे आपण संतांचं नामस्मरण केलं पाहिजे. आता 29 जूनला निवृत्तीदाताचं प्रस्थान आहे, आणि त्या प्रस्थान गेल्यानंतर अगदी पंढरपूरपर्यंत माऊलीचं प्रस्थान आहे, तुकोबारायचं प्रस्थान आहे. तर एवढे वारकरी कोणाचं नामचिंतन करतात? देवाचं करतात का ज्ञानोबा तुकोबारायचं करतात? कोणाचं करतात? ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. का हो? का ज्ञानोबा तुकोबारायचं चिंतन करायचं? त्याचं कारण असं सांगितलं तुकोबारायने, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी, किंवा स्मरता निवृत्ती पावलो विश्रांती, संसाराची शांती झाली माझ्या, नमिता ज्ञानदेव पावलो विसावा, अंतरीचा हेवा विसरलो. एका जनार्दनी संतांचे स्तवन, आणि जनी जनार्दन नमियेला. हो, नुसतं निवृत्ती जरी म्हटलं तरी संसाराची शांती होती. निवृत्ती होय संसाराची शांती, निवृत्ती नाम घेता जन्मसार्थक सत्तत्वता. हो, म्हणून सदोदित मन निवृत्तीचे पायी, मना अनिक ठाई जाऊ नको. जपतप काही न करी साधन, तुटेल बंधन निवृत्ती नामे. हो, तीर्थाचे हे तीर्थ निवृत्ती माहेर, आणि एका जनार्दनी निर्धार निवृत्ती पायी. म्हणून खरोखर आम्ही भाग्यवान आहोत की या प्रभू रामचंद्राच्या भूमीमध्ये आम्ही जन्माला आलो, वाढलो, आपली कर्मभूमी ठरली, आणि संपूर्ण काही असे दादा की संपूर्ण आयुष्य परमार्थामध्ये घालून दिलं, काही घातलं पाहिजे. पूर्ण आयुष्य जेव्हा परमार्थामध्ये आपण त्या परमार्थामध्ये झोकून देतो, त्यावेळेस शेवटी भगवान परमात्मा कृपा करतो. सेवेमध्ये जमा धरा कृपा करा शेवटी. हा परमार्थ कशा करता करायचा? तर अंतकाळ चांगला गोड होण्याकरता हा परमार्थ करायचा, बाकी काही नाही. बाकी काय त्याचा आणि म्हणून संतांच्या नामचिंतनाने आपल्याला मोक्ष प्रदान होतो, मोक्ष प्रदान. ऐका ना, संतांचं जीवन असं आहे दादा की ते परोपकारा करण्याकरता त्यांचं जीवन आहे. फक्त परोपकार. तो का म्हणे फार थोडा तरी परोपकार, किंवा काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. काय केले उपकार सांगू मी काय, बापन करी ऐशी माय, धर्मे त्यांचे देखी येले पाय, दिले अक्षय अभय दानगा. हो, आणि म्हणून दुसरी बाजू असं सांगेल की संतांच्या जवळ सर्व तीर्थवास करतात, म्हणून संतांना शरण जायचं. आता आपल्या जवळच असलेले दादा निवृत्ती दादा
सकळे तीर्थे निवृत्तीचे पायी, किंवा आता सांगितलं प्रमाण तीर्थाचे तीर्थ निवृत्ती माहेर, एका जनार्दनी निर्धार निवृत्ती पायी. सर्व तीर्थ तिथं वास करतात म्हणून संतांना शरण जायचं. किंवा तीर्थे तया ठाया येती पुनित भावया, पर्वकाळ पाया तळी बसे वैष्णवा, म्हणून संतांना शरण जायचं. बरं 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 अजून सर्व तीर्थ कुठं आहे हो? अजून सर्व तीर्थ, जगातले सर्व तीर्थ, त्या ठिकाणी सर्व तीर्थ टाके दे, आहे का नाही? फक्त एक तीर्थ बाजूला राहिलं. कोणतं तीर्थ? प्रयाग तीर्थ. ते उशिरा आलं. ते जटायूला पाणी पाजण्याकरता भगवान परमात्म्याने बाण मारला आणि तिथं सर्व तीर्थाला बोलवण्यात आलं. पण एक तीर्थ फक्त बाजूला आहे, ते म्हणजे प्रयाग तीर्थ बाजूला आहे. प्रभू रामचंद्र म्हणले तुम्ही इथंच थांबा, आता तुम्ही उशिरा आली ना, कारण अहंकार हा देवाला सहन होत नाही. तुम्ही किती मोठे व्हाल, किती जरी विद्या असली, किती काही असलं, पण विद्या विनय शोभते. विद्या ही विनयाने शोभत असते. आणि म्हणून सर्व तीर्थ टाकेत या ठिकाणी सर्व तीर्थ आहे, त्या ठिकाणी तिथं स्नान करतो आपण. बरं, तिथं नाही जमलं मग पंढरपूरला चंद्रभागेमध्ये सर्व तीर्थ आहे. सकळ तीर्थे माध्यान काळी येती पुंडलिका जवळी, करीती आंघोळी वंदिती चरण. बरं बरं म्हणजे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी तीर्थ झाले. अजून कुठे करता येईल तुम्हाला सर्व तीर्थ? समुद्रामध्ये, आहे का नाही? समुद्रामध्ये सर्व तीर्थांचा वास आहे. म्हणून आपण पण एक लक्षात घ्या, समुद्रामध्ये जर स्नान केलं तर तीर्थयात्रा नाही होणार, ते स्नान नाही होणार, ते आंघोळ होईल. स्नान कुठे होईल? स्नान चंद्रभागेमध्ये होईल, स्नान इंद्रायणीमध्ये होईल, स्नान निवृत्ती दादाच्या चरणापाशी होईल, कारण तिथं सर्व तीर्थ वास करतात म्हणून. बरं बरं अजून कुठे आहे हो? जर यदा कदाचित जोपर्यंत तारुण्य आहे आपल्यामध्ये तोपर्यंत आपण तीर्थयात्रा करू शकतो. वास्तविक पहिले जगामध्ये शास्त्रामध्ये उल्लेख आलेला आहे की जगामध्ये 3.5 कोटी तीर्थ आहे. किती? 3.5 कोटी तीर्थ. मग 3.5 कोटी तीर्थाला जाऊ शकतो का आपण? नाही जाऊ शकत. का जाऊ शकत नाही? तेवढं आयुष्य नाही आपल्याकडं. आयुष्य नाही. बरं आयुष्य नाही पण तेवढा पैसा पण नाही आपल्याकडं. ठीक आहे, पैसा बी असेल एखाद्याकडं, पण तेवढं आयुष्य नाही. अल्प आयुष्य मानवी देह, नरदेह दुर्लभ जाना, अनेक प्रमाण आपल्याला सापडतील. तेवढं आयुष्य नाही. म्हणून जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत फिरू शकतो, पण 3.5 कोटी तीर्थाला जाऊ शकत नाही. त्यामध्ये प्रामुख्याने भारतामध्ये 108 तीर्थ आहे. किती आहे? 108 तीर्थ आहे. मग 108 तीर्थाला पण आपण जाऊ शकत नाही. बरं 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 मग सगळ्यात मोठं तीर्थ आहे चंद्रभागा. चंद्रभागेमध्ये गेल्यानंतर, कारण भगवान परमात्मा सांगतात सर्व तीर्थ 12 वाजता कुठे येतात? स्नान करण्याकरता चंद्रभागेमध्ये येतात. तिथं आपण स्नान करू शकतो. एखाद्या वेळेस नाही जाणं शक्य नाही झालं जाणं, त्र्यंबकेश्वरला, आळंदीला, पंढरपूरला, अजून अन्यत्र ठिकाणी, मग 2 तीर्थ आपल्या घरामध्ये. काय? आपल्या घरातच 2 तीर्थ ज्ञानोबारा सांगतात. सकळ तीर्थाची धुरे, जे का माता पितरे, तया सेवेशी कीर शरीरे लोण कीजे. म्हणून संत कवी महिपती महाराज एका ठिकाणी म्हणतात की जो खरं तर आपल्या घरामध्ये आईवडील असतील ना दादा, बरं का, तर त्यांचं जर रोज दर्शन घेतलं तर रोज आपल्याला सगळ्या तीर्थाचं स्नान आहे. आपल्याला सगळ्या तीर्थाचं. संत कवी महिपती महाराज सांगतायत त्या ठिकाणी, त्यांची त्या ग्रंथामध्ये, भक्तविजय ग्रंथामध्ये त्यांनी पहिलेच एक ओवी टाकलेली. आता नमो माता पिता, सकळ तीर्थाऊनी वरिष्ठता, त्यांचे नरदेह तत्वता पावलो आता निज भाग्ये. वास्तविक पहिलं ज्यांनी आपल्याला हे जग दाखवलं, लहानचं मोठं केलं, हाडाची काडं केली, रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केला, आणि तुम्ही आम्हाला मोठं केलं, हे जग दाखवलं. लक्षात घ्या किती उपकार आहे आईवडिलांचे, किती उपकार आहे. म्हणून साधू संतांना कधी पहिली देवाला विसरता कामा नये, साधू संतांना विसरता येणार नाही. तिसरी गोष्ट आहे आई आणि वडील, त्यांना विसरता कामा नये. कारण ज्यांनी आपल्याला जग दाखवलं त्यांना कधी विसरतो चालणार नाही.
आणि चौथा मुद्दा आहे माझा, मृत्यूला कधी विसरायचं नाही. काय? कारण सगळं काही टाळता येईल पण मृत्यू टाळता येणार नाही. तो एक ना एक दिवस आपल्याला घेऊन जाणार, इथून घेऊन जाणार. याती नास्तेत्र संशया. जो जन्माला आला त्याला एक ना एक दिवस ती वाट ठरलेली आहे, किंबहुना तो त्या दिशेने चाललेला आहे. क्षणभंगूर नाही वर बसा, वारे सावध तोडा माया आशा, काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोरा हे वळसा गा, राम राम स्मरा आधी, लावू करा गाठ घाला मूळ मंदी, सांडा वाहू घ्या उपाधी, लक्ष लावून राहा गोविंदी गा. म्हणून जीवन जगत असताना भगवान परमात्म्याची शरणागती आपण केली पाहिजे. काय? म्हणून त्याच्याकरता ऐशे अनन्य योगे ज्ञानोबराय या ही ओवी खर्च केली ज्ञानोबरायने. ऐशे अनन्य योगे विकले जीवे मने अंगे, तयाचे काही एक सांगे सर्व मी करी. अनन्य म्हणजे काय हो? अनन्य, अनन्य म्हणते अन्य अन्य नाती इति अनन्यता. म्हणजे दुसऱ्या देवाशिवाय दुसऱ्याचा आश्रयच घ्यायचा नाही, फक्त देवाचाच आश्रय घ्यायचा. जसं पाण्यामधून माशाला बाहेर काढल्यानंतर तो किती दिवस जगतो? का हो ताई, किती दिवस जगतो? ओ लगेच. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमणी. तेवढा आम्ही भगवंताचे अनन्य झालो पाहिजे. तेवढं अनन्य आपण झालो पाहिजे. मग तुम्ही म्हणाल का हो आम्ही अनन्य नाही का? आपण खरंच अनन्य नाही महाराज, खरंच खरोखर अनन्य नाही. सांगून जाईल. महाभारतामध्ये एक दृष्टांत येतो. ज्यावेळेस द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं त्यावेळेस तिने धावा केला नाही अशातला भाग नाही, केला, त्याचा धावा केला. पण वस्त्र ज्यावेळेस दुःशासन ओढत होता तोपर्यंत तिचा हात इथं होता. काय होता? तिचा हात इथं होता. धावा करत होती, इथं होता. पण ज्यावेळेस तिला असं वाटलं आता इथं कोणी आपलं कामाचं नाही, त्यावेळेस तिने दोन्ही हात आपल्या वक्षस्थलावरचे दोन्ही हात काढले आणि असे वरती केल्यानंतर कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी, हरी तू आमुचा कैवारी. कृष्णा धावरे हे लवकरी. ज्यावेळेस तिने हात वर केले त्यावेळेस भगवंताला तिची लाज राखावी लागली. द्रौपदी कौरवी पांचाळी सभे माझी आणली, वस्त्रे हरिणी वस्त्रे कैशी झाली माऊली, पांडुरंगे येईव पांडुरंगे, जीवाचे जीव लगे पांडुरंगे. अनन्य. ती अनन्य केव्हा झाली? ज्यावेळेस तिने आपले हात दोन्ही भगवंताकडे केले त्यावेळेस भगवान परमात्मा धावून आला. याला म्हणतात अनन्यता. पण तुमचं आमचं कसं आहे, अर्धप्रेम संसारावरती आणि अर्धप्रेम इकडं. होईल तर होईल तसं काही नाही, एवढं काही आणलेलं नाही आपलं. त्याच्याकडं चालू आहे, वारी चालू आहे, भजन चालू आहे, सकाळी पूजा करतो, ज्ञानेश्वरी वाचतो, तुकोबराच्या गाथ्याचं पारायण चालू आहे, गीता वाचतो, सगळं चालू आहे आपलं दादा. पण तेवढी अनन्यता नाही आपल्याकडं. काय? तेवढी अनन्यता नाही. तेवढी अनन्यता आपण स्वीकारली तर का नाही होऊ शकत आपला तो काही वारी? काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनाचे सार, भवसिंधू तरी पार. किंवा ऐशी जोडी करा रामकंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवास, नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन, बीजजाचा क्षीण तेची फळ, नावधड करा सहस्र नामाची, जे भवसिंधूशी धडी पावे. तुका म्हणे काळा हाना तोंडावरी आणि भाता भरा हरी रामबाणे. त्याला वाटलं पाहिजे, कोणाला? काळाला वाटलं पाहिजे अरे आपलं गिऱ्हाईक गेलं गड्या. काय? त्याला वाटलं पाहिजे आपलं गिऱ्हाईक गेलं.
कशाच्या जोरावर? नामाच्या जोरावर. म्हणून नामचिंतन केलं याचा अर्थ हा होतो की आपण भगवान परमात्म्याशी अनन्य आहोत. अनन्यता अनेक भक्तांची यादी आपल्याला सापडेल आपल्याला. ज्यांनी अनन्यता केली त्याचे कामं भगवंताने केले. अनेक उदाहरणं सापडतील. तुकोबारायचे जीवनचरित्र बघूया, ज्ञानोबारायचं जीवनचरित्र बघूया. काय नाही हो, हां, ज्ञानोबारायचं जीवनचरित्र बघितलं तर किती त्रास झाला ज्ञानोबारायना, पण परमार्थ सोडला का त्यांनी? हो, सोडला नाही. भगवंताचं नाम सोडलं का? नाही नाही नाही. उलट ज्ञानोबाराय म्हणतात, मला भगवंताचं नाम खूप आवडतं, खूप आवडतं. आणि भगवंताचं नाम आवडलं, ज्याला भगवंताचं नाम आवडतं, कायम भगवंताचं नाम घ्यावाशी वाटतं ना, ही भगवत कृपा आहे आपल्यावर, असं समजायचं. आपल्याला ही देवाची कृपा आहे समजून घ्यायचं. ज्या दिवशी आपल्या मुखामध्ये नाम येणार नाही ना, त्यावेळी समजून घ्यायचं की आपली कुठंतरी अधपतन होत आहे. कोठे नका पाहू करा हरी कथा, तेथे अवचिता सापडेल सापडेल. कोठे पाहू नका, जिथं हरिकीर्तन होतं तिथंच भगवान परमात्मा सापडतो. म्हणून अनन्य, जर आपण अनन्यता स्वीकारली तर आपल्या जीवनामध्ये दुःख कदापि शिल्लक राहणार नाही. दुःख म्हणजे काय हो? हे दुःख का ताप थंडी आहे? हे दुःख नाही. दुःख अनेक प्रकारचे दुःख आहे. अनेक दुःखे सांगू किती, सगळं संसाराची स्थिती. दादा, दुःख अनेक प्रकारचे, पण त्यातलं एक मेन दुःख आहे, महत्त्वाचं दुःख. कोणतं? जन्म आणि मरणाचं दुःख. जन्म आणि मरणाचं दुःख संपवण्याकरता हा परमार्थ आहे खरं तर, बाकी काही नाही. म्हणून ऐशे अनन्य योगे विकले जीवे मने अंगे. मनाने, आता काही लोक जरी इथं दिसत असले पण मनाने घरी जाऊन येतात, लगेच घरी पण जाऊन येतात. पोरगं काय करत असेल, ड्युटीवर गेला असेल की नाही, किती पगार पडले, इकडं 1500 रुपये पडले की नाही, हां, म्हणजे हे मनाचं चिंतन चालू असतं बरं का. वास्तविक पाहिलं, मन इंद्रियाचा राजा आणि त्याशी सर्व भावे पूजा. मनाचं इतकं विचित्र काम आहे दादा, खूप विचित्र काम आहे मनाचं. म्हणून ज्ञानोबाराया, तुकोबाराया आदी करून त्या मनाला त्यांनी आकळलं. मनाला आपण मनाबरोबर चालतो आणि त्यांनी मनाला आपल्या ताब्यात ठेवलं. आपण मनाच्या ताब्यात आहे आणि ज्ञानोबा तुकोबारायाने त्या मनाला आपल्या अधीन केलं, अधीन. हो, पण ज्ञानोबाराय एक ठिकाणी म्हणतात, मन हा मोगरा अर्पुन ईश्वरा, मन हा मोगरा अर्पुन ईश्वरा, पुनरपि संसारा येणे नाही, पुनरपि संसारा येणे नाही. मन हा मोगरा अर्पुन ईश्वरा. किंवा तुकोबाराय म्हणतात, आता कोठे धावे मन, तुझे चरण देखलिया भाग गेला, शीन गेला अवघा झाला आनंद. म्हणून सकळ इंद्रिया, मन हे प्रधान. सगळं इंद्रियामध्ये काय आहे? मन हे प्रधान आहे. मन कुठे कोणाला घेऊन जाईल काही सांगता येत नाही. म्हणून मनाच्या अधीन होण्यापेक्षा त्या मनाला आपल्या अधीन केलं पाहिजे, हे साधू संतांनी करून दाखवलं. म्हणून त्यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे. म्हणून ऐशे अनन्य योगे विकले मने जीवे मने अंगे. अंगे म्हणजे सर्व अंगाने, हां, सर्व अंगाने त्याला आपल्या अधीन केलं पाहिजे. अंगे ऐशे अनन्य योगे विकले जीवे मने अंगे, तयाचे काही एक सांगे सर्व मी करी. ज्ञानोबाराय म्हणतात, किंबहुना भगवान अर्जुनाला सांगतायत की त्याचे सर्व कामं मी करतो. जो अनन्य भावाने शरण येतो तो त्याचे सर्व मी कामं करतो. ऐका ना, अनेक दृष्टांत सांगता येतील, पण एक दृष्टांत सांगतो. ज्यावेळेस आम्ही त्याचं नामचिंतन केल्यानंतर उद्धरून जाईल यात काही नवल नाही. काय आम्ही नामचिंतन करतो आणि आपला उद्धार बी होईल यात काही शंका नाही. पण ऐका ना,
पशुपक्ष्यांनी त्याचं नामचिंतन केलं तर त्यांचा देखील उद्धार झाला. ज्ञानोबराय म्हणतात ना, चतुष्पदादी आगवे वैकुंठाचे राणेवे योग्य केले. आहे का नाही? काय होई नाना ती वैकुंठाचे राणी योग्य केले. चला काय आठवडी सांगतो तुम्हाला. आणि म्हणून कुरुक्षेत्रावरती ज्यावेळेस युद्ध झालं त्यावेळेस त्या रणांगणावरती एक पक्षिणी व्यालेली होती, पक्षिणी. आणि युद्ध चालू असताना आता भगवंताला वाटलं आता युद्धामध्ये हे पक्षिणीची पिलं मरतील काय, म्हणून हत्तीच्या गळ्यामधील घंटा, बरं का, युद्ध चालू असताना आपोआप त्या हत्तीच्या गळ्यामधील घंटा पडला. आणि तो कुठे पडला? त्या पिलांच्या वरती. 18 दिवस युद्ध चाललं पण पिलांना धक्का देखील लागला नाही, बरं का. हा कशाचा परिणाम आहे? ते पिलं भगवंताला अनन्य भावाने शरण गेले. ज्यावेळेस तो 18 युद्ध संपल्यानंतर तो घंटा काढण्यात आला त्यावेळेस त्याच्या खाली पिलं खेळत होती, पिलं. गोरोबा काकाचं उदाहरण घ्या. त्या आव्यामध्ये मडके भाजत असताना ते मांजर बसली, त्याच्यामध्ये त्या मांजरीने काही पिलांना जन्म दिला आणि तो आवा लावण्यात आला. काका म्हणतात आवा लावायचा आहे, ठीक आहे, काही हरकत नाही. आवा लावला पण पेटलं पण ते सर्व. ज्यावेळेस गोरोबा काका आले बघितलं आवा पेटलेला आहे. आणि आवा विझल्यानंतर त्यावेळेस गोरोबा काकाला चिंता पडली होती, अरे याच्यामध्ये मांजरे व्यालेली असावी. ज्यावेळेस आवा काढला, मडकं काढलं, तर पिलं जसे होते तसेच निघाले त्याच्यामध्ये. याचा काय पण तो आपलं काम करील? नाही नाही, ते सहजरित्या झालं. मग रेडा बोलवणं असेल, भिंत चालवणं असेल, मस्जिद बोलवणं असेल, आणि जे जे काही त्यांच्यामध्ये जे कामं झाले ज्ञानोबारायचे, ते ज्ञानोबारायने काय असं म्हणून केलं का मी देवाचं नामचिंतन करतो मग माझे देव काम करील? नाही नाही, त्यांचा हा उद्देश नव्हताच. त्यांचा हा उद्देश बिलकुल नव्हता. ते सहज घडलं गेलं, सहज झालं त्यांच्याकडून. मग मांडे भाजणं असेल, तुकोबरायच्या बाबतीत अनेक उदाहरणं आहे. सांगायचा भाग एवढाच आहे की अनन्य भावाने त्यांनी जीवनभर भक्ती केली आणि तुमच्या आमच्या समोर आदर्श ठेवला की नाही. मानवी जीवन जगत असताना आपण काय केलं पाहिजे? जन्माला आल्यापासून तर शेवटच्या श्वासापर्यंत भगवंताच्या नामाशिवाय आपल्याला पर्याय नाही. हा एकच संदेश तुकोबरायांनी ज्ञानोबरायांनी तुम्हाला आम्हाला दिला. आणि या संदेशानुसार आपण चाललो ना तर न पडे गुंता कोठे काही, आपल्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचे अडथळा येणार नाही. बाकीचे तर मग बाकीचे दुःख आहेच आहे. सर्वात मोठं दुःख कोणतं असेल तर जन्म आणि मरणाचं दुःख. यातून जर आपल्याला सुटका करायची असेल तर त्याला एकमेव पर्याय हाच, काय? अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाती समद्भाव या ते नास्तत्र संशया. बस, अंतकाळी ज्याचे नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. रामायणामध्ये प्रसंग येतो की ज्या दशरथाला रामाची मांडी मिळायला पाहिजे होती पण त्या दशरथाला रामाची मांडी मिळाली नाही. काय त्या जटायूचं काय भाग्य असेल? का जगाचा चालक मालक भगवान परमात्मा त्या जटायूला मांडी देण्याकरता येतो, त्याला अंतकाळच्या वेळेला दर्शन देण्याकरता येतो. काय जटायूचं भाग्य आहे? काय भाग्य आहे जटायूचं? आणि मग तुलसीदासजी म्हणतात जन्मचे जन्म भजन करतात तरी त्यांच्या स्वप्नात येत नाही देव. जन्मचे तुम्ही आम्ही साधू मुनी अनेक जण जन्मचे जन्म भजन करतात पण त्यांना भेट देत नाही. पण फक्त जटायूने त्याचं नामस्मरण केलं, प्रभू राम, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम. बस बस रामाचं चिंतन केल्यामुळे प्रत्यक्षात भगवान परमात्मा भेट देण्याकरता आले. आणि त्या जटायूला विचारलं, जटायू सांग तुला कोणती मुक्ती देऊ आता? सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता, 4 नाही अजून एक मुक्ती सांगितली, शारष्टी म्हणून मुक्ती सांगितली. अजून एक चारही प्रकारच्या पलीकडची मुक्ती आहे
ती सारेष्टी प्रकारची मुक्ती सांगितली. जटायू म्हणतो देवा असा योग परत येणार नाही बरं का, अशी संधी परत येणार नाही बरं का. एक सांगू का राऊत बाबाच्या मुखातलं वाक्य. राऊत बाबा म्हणतात तुम्ही आम्ही संधी निर्माण करू शकत नाही. काय तुम्ही आम्ही आता ही काय आपल्याला संधी मिळाली की नाही, ही बरबी वेळ सापडली संधी. आपण संधी निर्माण करू शकत नाही, पण आलेल्या संधीचं सोनं करू शकतो. आलेल्या संधीचं सोनं करू शकतो. संधी निर्माण करू शकत नाही, पण आता आलेली संधी आणि संधीचं सोनं करायचं का नाही हे तुमच्या आमच्या हातात आहे. म्हणून अनेक ऋषीमुनी जप तप ध्यान धारणा करतात, पण त्याच्या स्वप्नात येत नाही. तुलसीदासजी म्हणतात जन्म जन्म मुनी जतन कराई, अंतकाल राम आवत नाही. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. जन्माचे जन्म साधना करून त्यांच्या स्वप्नात येत नाही. जो अनन्य भावाने त्याचं नामचिंतन करतो त्याला भेट दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून असे अनेक उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहे. म्हणून अनन्य भावाने आपण त्या भगवंत परमात्म्याची शरणागती केली पाहिजे. अधिक मास आहे, अधिकस्य अधिकम फलम. एकदा जर आपण नामचिंतन केलं, राम म्हटलं, इतर वेळेस जर राम म्हटलं तर ते तेवढ्याच पटीत आपल्याला मिळतं. पण या अधिक मासामध्ये तात्यांनी जो उपक्रम राबवला, दरवर्षी उपक्रम राबवतात तात्या मी माझं खरोखर भाग्य समजतो. माझी या ठिकाणी सेवा भगवंताच्या चरणी मी समर्पित करतो आहे. मला खूप आनंद वाटला. काहीतरी माझ्या आईवडील आलेले तात्या इथं. माझी आई आणि वडील आहे, माझ्या आईवडिलांची खरी पुण्याई आहे. आणि तात्या तुम्हाला एक आवर्जून सांगेल, तुम्हाला कल्पना असेल की नाही पण आवर्जून सांगेल, बाबा महाराज सातारकर वैकुंठवासी बाबा महाराज सातारकर त्यांचं पहिलं कीर्तन आमच्या गावी झालेलं आहे. बोलठाण, नांदगाव तालुका बोलठाण, त्या ठिकाणी पहिलं कीर्तन बाबा महाराज सातारकरचं झालं. आणि त्यावेळेस त्यांचा नातू जो आहे चिन्मय महाराज, आता ते लहान होते त्यावेळेस. आता इथं आमचे वडील बसलेले, आई बसलेली आहे. त्यावेळेस बाबा महाराज सातारकरांच्या पाठीमागे चाल म्हणण्याकरता कोणी नव्हतं. आणि त्यावेळेस त्यांनी त्याची मार्शल जीप होती त्यावेळेस, आणि बोलठाण गावी आले आणि त्यांनी कीर्तन केलं. तर त्यावेळेस आमच्या वडिलांना म्हणले, आमचे वडील मिस्त्री काम करतात, म्हणले मिस्त्री माझ्या पाठीमागे चाल म्हणाल का. आमच्या वडिलांना विलंबित म्हणायची सवय चांगली, आणि विलंबित म्हणता आता त्यांचा आवाज चालत नाही, 81-82 वय आहे. आणि त्यावेळेस बाबा महाराज सातारकरांनी त्या परिसरामध्ये पूर्ण कन्नड, संभाजीनगर, पूर्ण वेरूळ, खुलताबाद तो सगळा परिसर पिंजून टाकला. आणि आमचे वडील त्यावेळेस त्यांच्याबरोबर फिरायचे. सांगायचा भाग एवढाच आहे तात्या की आईवडिलांची माझ्यावर खरं खूप आशीर्वाद आहे, त्यांची पुण्याई म्हणून या ठिकाणी माझा बोलण्याचा योग आला. आणि तात्या तुमचा आशीर्वाद, त्यामुळे या ठिकाणी या अधिक मासामध्ये सेवा ही माझ्या वाट्याला आली. मी माझं परम भाग्य समजतो. खरं तर हे तुमचंच ऐकून आणि त्याचाच छोटासा हार बनवला आणि तो तुमच्याच गळ्यात घातला. यातलं माझं काही नाही बरं का तात्या, यातलं माझं काही नाही. ज्ञानोबाऱ्यात तुकोबारायचं आहे. म्हणून ज्याची खरी सेवा त्याच्या भय काळजीवा, म्हणून करिता स्वामी सवयवाद अधिक अधिक आनंद. या न्यायाप्रमाणे अधिक मास चालू आहे. या अधिक मासामध्ये आपण जेवढं नामचिंतन करू, आणि खरं तर संतांचा अट्टहास याच्याकरताच आहे. तुम्ही तुकोबारायचा कोणताही अभंग काढा, कोणताही अभंग काढा, त्याच्यामध्ये तुम्हाला एकच उत्तर भेटेल, एकच प्रश्न भेटेल. कोणता? भगवंताचं नामचिंतन. कोणता अभंग काढा तुम्ही, भगवंताचं नामचिंतन, भगवंताचं नामचिंतन. याचा अर्थ संतांना काय प्रिय आहे? नामचिंतन प्रिय आहे. देवाचं नामचिंतन आम्ही केलं पाहिजे, हा त्यांचा उद्देश. त्याच्यामध्ये विशेष म्हणजे अधिक मास, अधिकस्य अधिकम फलम, त्याला अधिक मास म्हणतात, याला अधिक मास म्हणतात. आता तुम्ही रोजच ऐकताय अधिक मास कसा तयार झाला, काय तयार झाला, सगळं ऐकतायत. अधिक मास त्याला पहिले मलमास होतं. मलमासाचा तो मलमास भगवंताकडे गेला. भगवंताने त्याला गोलोकात नेलं. गोलोकात त्याने भगवान श्रीकृष्ण परमात्मा बसलेले विराजमान होते. आणि त्या भगवान परमात्म्याने त्या मलमासाने भगवान परमात्म्याची शरणागती केली, अनन्य भावाने शरण गेला. आणि मलमास म्हणतोय, देवा मला या महिन्यात कुठलंही चांगलं काम होत नाही, कृपया करून मला आशीर्वचन द्या,
कुठलं तरी चांगलं काम व्हावं म्हणून भगवंताने सांगितलं या महिन्यात वास्तुशांती चालणार नाही, या महिन्यामध्ये ग्रहपवेश चालणार नाही, या महिन्यामध्ये लग्न सोहळा चालणार नाही, या महिन्यामध्ये साखरपुडा चालणार नाही, कुठलं मांगलिक कार्य चालणार नाही. पण मग कुठलं चालेल? भगवंताचं नामचिंतन, दान, धर्म, सेवा याचं अनेक पटीने फल मिळेल. आणि भगवंताने स्वतःचं नाव त्याला दिलं. काय दिलं? स्वतःचं नाव त्याला दिलं. आपलेच पद देई दासा, आपलं पदच त्याला दिलं. काय दिलं? पुरुषोत्तम मास. आणि एक धोंड्याचा महिना म्हणून, तो म्हणजे तुमच्या आमच्याकरता. पण मोदी साहेबांनी नेमकं धोंड्याचा महिना आला आणि सोनं खरेदी करू नका म्हटले. काय म्हटले? मोदी साहेबांनी म्हटले सोनं खरेदी करू नका. झाली मग जावयाच्या गदाच पडली मग. आणि म्हणून चला काही हरकत नाही, पण तरी पण 33 दिवस 33 अनारसी द्यायला पाहिजे. गाईच्या उदरामध्ये गाईमध्ये 33 प्रकारची देवता वास करतात. गाईचं दर्शन केलं पाहिजे, स्नान केलं पाहिजे, दान केलं पाहिजे, धर्म केला पाहिजे, सेवा केली पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे. हा सगळा विधी या अधिक मासामध्ये होत असतो. म्हणून जर 1 पटीने केला तर काही 1000 पटीने त्याचं फल तुमच्या आमच्या पदरात पडत असतं. म्हणून ही संधी आहे, या संधीचं आपण खरोखर सोनं केलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे याच महिन्यामध्ये हिरण्यकशिपूचा भगवंतांनी वध केला. त्यांनी काही वर मागून घेतले होते की नाही? रात्री मरण नको, दिवसा मरण नको, आसराणी नको, शस्त्राणी नको, सजीवाकडून नको, निर्जीवाकडून नको, असे अनेक वर मागून घेतले. 12 महिन्यात नको. हा त्याच्याकरता स्पेशल महिना. हा या महिन्यामध्ये हिरण्यकशिपूचा वध नरसिंह भगवंताने केला. नरसिंह भगवान की. म्हणून या महिन्यामध्ये हा पवित्र असा महिना, या महिन्यामध्ये या ठिकाणी तात्यांनी हा उपक्रम राबवत आहे. खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि यात एकच विनंती करील, ज्ञानोबा देखील एकच विनंती करतात, दुसरं आपल्याला आवडलंच नाही पाहिजे. संसार आपल्याला ज्यावेळेस तरुण असतो, लग्न होतं, मुलं बाळं होतात, तोपर्यंत संसार आवडतो. आणि संसारातून रिटायर झालो तर मग संसार आवडतो का? आवडतो संसार? काहींना आवडतं असेल, काही सोडते संसार, बरं का. पण ऐका ना, ज्ञानोबा म्हणतात, गोड तुझे नाम विठोबा आवडते मज, गोड तुझे नाम विठोबा आवडते मज, तुझे उच्चारिता मना वाटते लाज, गोड तुझे नाम विठोबा आवडते. काय आवडावं रिटायर झाल्यानंतर? लोकांना काही लोक संसार सुटत नाही हो, संसार. पण ऐका ना, मानकोजी महाराज म्हणतायत की मोठमोठे साधू संत ने बहुसायास केले, प्रपंची असताना मन नाही गोविले, सावध होई बापा काळ लागला मापा, प्रपंची गुंतवणूक पाहे बुडत तसे पापा. बाबा अनेक खूप चांगले चांगले मोठे मोठे साधू संत होऊन गेले, भर्तृहरीसारखे. पण त्यांनी संसारामध्ये त्यांचं मन लागलं नाही. शेवटी ते कुठे गेले? हो, भगवान परमात्मा प्राप्ती करता निघून गेले. मग तुम्ही आम्ही देखील कमीत कमी संसार सोडायला कोणी सांगितलं नाही, कोणत्या संतांनी सांगितलं नाही. पण संसारी असावे, असोनी नसावे, आणि भजन करावे कधीमधी. नाही कधीमध्ये नाही, सदा सर्व काळ. सदा सर्व काळ सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. समाधान मिळतच नाही, प्रपंचामध्ये समाधान मिळतच नाही. मग काही लोक समाधान म्हणता आपल्या मुलाचं नाव समाधान ठेवून देतात. मग समाधानच भेटत नाही, आता काय करता? आपल्या मुलाचं नाव समाधान ठेवून द्या. अशातला काही भाग नाही. म्हणून या ठिकाणी अनेक संतांनी आम्हाला हाच अट्टहास केला की बाबा हो, भगवंताचं नाम अखेरच्या श्वासापर्यंत आपण भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. एवढं बोलून मी माझ्या या ठिकाणी शिवा संपवतो. आयुष्य अनन्य योगे विकले जीवे मने अंगे, तयाचे काही एक सांगे सर्व मी करी. या ठिकाणी झालेली सेवा विश्वगुरू निवृत्तीनाथ दादाच्या चरणी, सद्गुरू जनार्दन स्वामीच्या चरणी, तात्यांच्या चरणी समर्पित करतो. जे काही चांगलं असेल सद्गुरू निवृत्तीनाथ दादाचं असेल, फणसे स्वामीचं असेल, माझ्या आईवडिलांचा असेल, जे काही वाईट असेल त्या माझे वाणीचे दोष, माझ्या बुद्धीचे दोष म्हणून माझी मला परत करा. निवृत्ते पुरते अधिकते सरते करुणे घ्यावे तुमचे विनोते, असे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे,
मज क्षमा करणे संती नोहे अंगभुक्तयुक्ती. तुमच्या कृपेचे पोषणे जन्मोजन्मी तुका म्हणे. एकच विनंती करायची देवाला की देवा जी भीष्माचार्यांनी प्रार्थना केली देवाजवळ तेवढीच प्रार्थना म्हणतो आणि शेवेला पूर्णविराम देतो. हितना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. गोविंद नाम लेके तब प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो यमुना का पंचीवट हो. मेरा सावरा निकट हो जब प्राण तन से निकले. उस वक्त जल्दी आना नहीं शाम भूल जाना. राधे को साथ लाना जब प्राण तन से निकले. जब कंठ प्राण आए कोई रोग ना सताए. यम दर्शन ना दिखाए तब प्राण तन से निकले. एक भक्त की अर्जी खुद गर्ज की है गर्जी. आगे तुम्हारी मर्जी जब प्राण तन से निकले. जब प्राण तन से निकले. जब प्राण तन से निकले. पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. विश्वगुरु श्रीमन निवृत्तीनाथ महाराज सियावर रामचंद्र भगवान की जय. ऐका ना, एकच सूचना